मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 7 मार्च 2025. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या देशाचा क्रिकेटपटू मुशफिकुर रहीम याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती घेतली आहे? ऑप्शन ए बांगलादेश, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी अफगाणिस्तान, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाई आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए सोनाली पाटील, ऑप्शन बी वंदना गुप्ते, ऑप्शन सी सीमा पाटील, ऑप्शन डी ऋतुजा जाधव. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सीमा पाटील. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए इराण, ऑप्शन बी बुर्किना फासो, ऑप्शन सी अफगाणिस्तान, ऑप्शन डी इस्रायल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बुर्किना फासो. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये पाकिस्तान देश कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 2. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. कोणत्या राज्याचे सरकार मीडिया मॉनिटरिंग सेंटर सुरू करणार आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायतीवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन ए चेन्नई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. देशात महिला स्टार्टअप मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? ऑप्शन ए 13, ऑप्शन बी 17, ऑप्शन सी 18, ऑप्शन डी 14. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 14. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या मंत्रालयाने नवी दिल्ली येथे आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायतीवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते? ऑप्शन ए ग्रामीण विकास मंत्रालय, ऑप्शन बी पंचायत राज मंत्रालय, ऑप्शन सी कृषी मंत्रालय, ऑप्शन डी सहकार मंत्रालय. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पंचायत राज मंत्रालय. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या मोटर्स कंपनीने पहिल्यांदाच हायड्रोजन संचलित हेवी ड्युटी ट्रकच्या चाचण्यांचे आयोजन केले आहे? ऑप्शन ए महिंद्रा, ऑप्शन बी बजाज, ऑप्शन सी टोयोटा, ऑप्शन डी टाटा मोटर्स. याचा आन्सर आहे ऑप्शन डी टाटा मोटर्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. प्रीतस्कर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन ए पौर्णिमा देवी, ऑप्शन बी राम सुतार, ऑप्शन सी लियू जियाकुन, ऑप्शन डी के शिवकुमार. याचा आन्सर आहे ऑप्शन सी लियू जियाकुन. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. लियू जियाकुन यांना प्रीतस्कर पुरस्कार 2025 पुरस्कार प्रदान करण्यात आला असून ते कोणत्या देशाशी संबंधित आहेत? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन ए चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. प्रीतस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन ए वैद्यकीय, ऑप्शन बी पत्रकारिता, ऑप्शन सी साहित्य, ऑप्शन डी वास्तुकला. याचा आन्सर आहे ऑप्शन डी वास्तुकला. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. खेलो इंडिया पॅरा गेमच्या दुसऱ्या एडिशनचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी हैदराबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. खेलो इंडिया पॅरा गेमच्या दुसऱ्या एडिशनचे आयोजन कोणत्या कालावधीत नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे? ऑप्शन ए 20 ते 25 मार्च, ऑप्शन बी 21 ते 27 मार्च, ऑप्शन सी 22 ते 26 मार्च, ऑप्शन डी 23 ते 28 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 20 ते 25 मार्च. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. जागतिक शाश्वत शिखर संमेलन 2025 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए अमित शहा, ऑप्शन बी राजनाथ सिंग, ऑप्शन सी भूपेंद्र यादव, ऑप्शन डी नरेंद्र मोदी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भूपेंद्र यादव. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. जागतिक शाश्वत शिखर संमेलन 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी पॅरिस, ऑप्शन सी न्यूयॉर्क, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. वेल्थ रिपोर्ट 2025 कोणी जारी केला आहे? ऑप्शन ए IMF, ऑप्शन बी वर्ल्ड बँक, ऑप्शन सी नाइट फ्रँक, ऑप्शन डी RBI. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नाइट फ्रँक.
नंतरचा प्रश्न क्रमांक 19 नौसेना अभ्यास ड्रॅगन 2025चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी ब्रिटन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 20 कोणत्या कालावधीत नवी दिल्ली येथे जागतिक शाश्वत शिखर संमेलन 2025चे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन ए 7 ते 8 मार्च, ऑप्शन बी 7 ते 9 मार्च, ऑप्शन सी 8 ते 10 मार्च, ऑप्शन डी 5 ते 7 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 5 ते 7 मार्च. नंतरचा प्रश्न क्रमांक 21 केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील गोविंद घाट ते हेमकुंड साहिब या 12.4 किलोमीटर लांबीच्या रोपवेला मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए उत्तराखंड, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी हिमाचल प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन ए उत्तराखंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 22 अरब लीग शिखर संमेलन 2025चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी UAE, ऑप्शन सी इराक, ऑप्शन डी इजिप्त. याचा आन्सर आहे ऑप्शन डी इजिप्त. मित्रांनो अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काही चूक वाटल्यास क्षमा असावी.